दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय सुरक्षा सल्लागार समितीची महत्त्वाची बैठकीत अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाच्या मुद्द्यावर प्रमुख चर्चा। अमेरिका इस्रायलचा इराणच्या 30हून अधिक सैन्य ठिकाणांवर हल्ला, राजधानी तेहरानसह विविध शहरात क्षेपणास्त्र हल्ला, 200हून अधिक ठार, 800हून अधिक जखमी। खामेनेईंसह 48 नेत्यांना ठार केल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणची 9 जहाजं नष्ट केली आणि 2000 बॉम्ब टाकल्याची माहिती, आमच्या जवानांच्या मृत्यूचा बदला घेऊ अशी धमकी। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनेईंचा मुलगा मोजतबा खामेनेईचाही मृत्यू, वडिलांसह मोजतबा ठार झाल्याचा इराणी मीडियाचा दावा, तर खामेनेईंनंतर वरिष्ठ धर्मगुरू अलीरेझा अराफींची हंगामी सर्वोच्च नेता म्हणून निवड। अमेरिका, इस्रायल आणि इराणचे एकमेकांवर हल्ले सुरू, इराणच्या प्रत्युत्तरात अमेरिकेचे 3 जवान आणि इस्रायलचे 6 जवान शहीद, तर इराणमध्ये आतापर्यंत 165 लोक ठार झाल्याची मीडियाची माहिती। युद्धग्रस्त आखाती देशात महाराष्ट्राचे 382 नागरिक अडकले, कोल्हापुरातील सर्वाधिक 142 नागरिक आखाती देशात, पुणे, सांगली, नाशिक, ठाण्यातील नागरिकही अडकले। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा जगभरातील विमान वाहतुकीला फटका, हजारो उड्डाणं रद्द, अनेक भारतीय आखाती देशात अडकले। व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा मुलगा सीटवर झोपला, जय पवारांकडून व्हिडिओ पोस्ट, रोहित सिंगवर आणि व्हीएसआर कंपनीवर कारवाईची मागणी। दोन दिवसांच्या सुट्टीनंतर शेअर बाजार आज पुन्हा सुरू होणार, अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे घसरणीची शक्यता, युद्धामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर संकट, किमती वाढण्याचा अंदाज। नागपुरातील नरसाळामधील चाणक्यपूरमध्ये मोठी आग, पाण्याच्या टाकीखाली ठेवलेल्या 1700 सिंथेटिक पाईपपैकी 700 पाईप जळून खाक, कचऱ्याला लागलेली आग पाईपपर्यंत पोहोचली। नागपूरच्या एसबीएल एनर्जी कंपनीतल्या स्फोटातील मृतांची संख्या 18वर, 22 जखमींवरती उपचार, मालक आलोक चौधरीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, मृतांच्या वारसांना 7 लाखांची मदत। संजू सॅमसनच्या विक्रमी खेळीच्या जोरावर भारताची T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये धडक, वेस्ट इंडिजवर 5 गडी आणि 4 चेंडू राखून विजय, सेमीफायनलमध्ये गुरुवारी इंग्लंडशी गाठ।